तर आपल्याकडे आज एक छोटीशी पाहुणी आलेली आहे. तर तिला काय काय झालं होतं, तिची बहीण सांगेल आपल्याला काय काय झालं होतं तिला. तिला अगोदर तर मेंदूला ताप गेलती, हम्म, त्याच्यामध्ये झटका आला होता हम्म. आणि त्याच्यामुळे तिच्या मेंदूवर सूज आणि इन्फेक्शन झालं. आता किती दिवस ती बेशुद्ध अवस्थेत होती. ती 2 ते 3 दिवस पूर्ण बेशुद्ध होती. हम्म. नंतर तुमच्याकडे जेव्हा ट्रीटमेंट चालू केली आणि डोस चालू केले, त्याच्यानंतर हळूहळू रिस्पॉन्स देत आज ती पूर्णपणे आजपर्यंत आज एकदम छान आहे आणि आज आज त्या कम्प्लिटली उद्या जे 1 महिना होते खरंच खूप म्हणजे पूर्णपणेच फरक पडला. तुझं नाव सांग बेटा. नाव सांग बाळा. श्रीजा सांग. आली तेव्हा म्हणजे काहीच. छोट्या दिदीला व्हायरल एन्केफलायटिस नावाचा आजार होता. व्हायरल एन्केफलायटिस म्हणजे काय होतं की जी साधी ताप असते आपली व्हायरल इन्फेक्शनची, ती काही लोकांमध्ये, स्पेशली लहान मुलांमध्ये किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये ती मेंदूमध्ये जाते. मेंदूमध्ये गेल्यानंतर जे पेशंट जे असतात ते बेशुद्ध अवस्थेत जातात. काही पेशंट्स बडबड करतात, काही पेशंट्सला झटके येतात. तर जेव्हा जेव्हा पेशंटला, रुग्णाला किंवा छोट्या मुलांना ताप असेल आणि त्यानंतर ते जास्त गुंगीत राहत असतील किंवा बडबड करत असतील, झटके येत असतील, अशा वेळेस पटकन न्यूरोलॉजिस्टला भेटा आणि एवढी लवकर ट्रीटमेंट भेटते. त्यानंतर पेशंट पूर्ववत होते. त्याच्यामध्ये काही न्यूरोडेफिसिट्स म्हणजे काही मेंदूचे प्रॉब्लेम राहत नाही फ्युचरमध्ये. तर त्यांनी तिला फायदा करेल. थँक्यू म्हण बाळा. थँक्यू म्हण.